दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळते। सध्या भाजपा 40 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष हा 30 जागांवर आघाडीवर आहे। भाजपाने सुरुवातीला जोरदार आघाडी घेतली आणि बहुमताचा आकडा ओलांडलाय, तर सत्ताधारी आम आदमी पक्ष 30 जागांच्या पुढे आहे। दिल्लीत नेमकं कोणाची सत्ता येते हे पुढच्या काही तासात चित्र स्पष्ट होईलच। मात्र दरम्यान जे चित्र आता राहिलंय ते जर कंटिन्यू राहिलं तर दिल्लीत भाजपाची सत्ता येऊ शकते आणि भाजपाची जर सत्ता आली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण कोणताही चेहरा समोर न करता ही निवडणूक भाजपाने लढली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेलं प्रमुख नाव म्हणजे दुष्यंत कुमार गौतम। दुष्यंत कुमार गौतम हे करोलबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत। दुष्यंत कुमार गौतम यांनी राज्यसभेचे खासदार म्हणूनही काम केलंय। तर दुसरं नाव हे परवेश वर्मा यांचं आहे। वर्मा हे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत।